विधवा माता, तलाकशुदा आणि गरजू महिलांकरिता चांदूर बाजारमधून सुरू झाली आहे एक अभिनव योजना। महिला शक्ती सेवा संस्थेतर्फे विधवा पेन्शन योजनेचा शुभारंभ करण्यात आला असून या योजनेतून महिलांना आजीवन पेन्शनसह अनेक महत्त्वाचे लाभ मिळणार आहेत। समाजातील वंचित महिलांसाठी ही योजना ठरणार आहे मोठा आधारस्तंभ। चांदूर बाजारमध्ये महिला शक्ती सेवा संस्थेतर्फे विधवा पेन्शन योजनेचा शुभारंभ करण्यात आला। या योजनेतून सामाजिक विधवा माता, तलाकशुदा व गरजू महिलांना आजीवन पेन्शन, वीज व पाणी बिलावरील सवलत, प्रवास भत्ता तसेच मुलांच्या 12 वर्षांपर्यंतच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च भारतात किंवा परदेशात संस्थेकडून करण्यात येणार आहे। आजवर भारतभरात 20 लाखांहून अधिक महिलांना या पेन्शनचा लाभ मिळाला असून अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार शाखेत पहिल्या टप्प्यात 100 महिलांना लाभ मिळाला आहे। या उपक्रमाचे मार्गदर्शक योगी अवघड पीर जगदंबनाथ गुरु, तपस्वी योगी अवघड पीर रामनाथजी पत, आई सरंदमकान यांच्या देखरेखीखाली होत आहे। विशेष म्हणजे या शाखेतून तब्बल 1000 कोटी रुपयांच्या खर्चाने गोरगरीब समाजासाठी मोफत कॅन्सर हॉस्पिटल उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे। तामणगाव गडी येथील चिखलेश्वर महादेव परिसर, मालगाव आणि गोंदिया येथे भव्य कॅन्सर हॉस्पिटल व मेडिकल कॉलेज उभारण्यात येणार असून याचे भूमिपूजन येणाऱ्या दिवाळीत करण्यात येणार आहे। या योजनेला प्रधानमंत्री नरेंद्र मोदींची प्रेरणा, राष्ट्रीय संत बजरंग दासजी गुरुजींचा आशीर्वाद आणि राष्ट्रीय अध्यक्ष गुलाबजी जयस्वाल आणि महिला राष्ट्रीय अध्यक्ष अनिता सिंग यांचे परिश्रम लाभले असल्याचे सांगण्यात आले। यावेळी योगी जगदंबनाथ महाराज यांनी विधवा मातांना सन्मान करण्याची मागणी केली। तसेच महिला शक्ती सेवा संस्थेमार्फत प्रत्येक विधवा मातेला समाजात मानाचे स्थान मिळावे, त्यांच्या एका मुलाला शासकीय नोकरी मिळावी, धार्मिक आणि शासकीय कार्यक्रमांमध्ये विधवा मातेला योग्य सन्मान मिळावा अशी मागणीही त्यांनी केली। या कार्यक्रमाला महिला शक्ती संस्थेचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने विधवा माता उपस्थित होत्या। एक ऑफिस शाखा ओपन केली आहे आणि या शाखेद्वारे महिला शक्तीच्या विधवा महिला पेन्शन योजनेमध्ये जे योजना राबवण्यात येत आहे त्या योजना गेल्या 7 वर्षापासून आपल्या पूर्ण भारतात राबवल्या जात आहे आणि या योजना भारताच्या प्रत्येक गावागावात जाव्या यासाठी आम्ही ही अमरावती जिल्ह्यामध्ये पहिली एक पहल केली आहे। याच्यामध्ये गेल्या 20 लाख महिलांना आजपर्यंत विधवा पेन्शन देण्यात येणार आहे। यामध्ये लाईट बिल आहे, प्रवास भत्ता आहे, त्यांचं पाणी बिल आहे, त्यांच्या मुलांच्या 22 वर्षाचं शिक्षण आहे आणि विधवा महिला सक्षम व्हावी, विधवा महिलांना समाजात मान सन्मान मिळावा, प्रत्येक गोष्टीत त्यांना अग्रेसर घेण्यात यावं। ज्या त्यांना समाजात डावळल्या जाते ती न डावळता त्यांना प्रत्येक गोष्टीत मानधन मिळून येणाऱ्या कालावधीत मी तर म्हणतो त्यांना ध्वजारोहण कधी करायचं असेल त्यांना बोलवण्यात यावं, कुठं रिबिन कधी कापण्यात यायचं त्यांना बोलवण्यात यावं आणि ते आपल्यामधूनच आहे। आज आपल्यामध्ये होत्या, नवरा मेल्यानंतर त्यांचे जे डावळणं होते एकदम समाजातून त्यांना वेगळं पाळलं जाते की सकाळी निघालं तर अपशकुन मानल्या जाते। ह्या सगळं न करता ते आपल्यातलाच आहे आणि आपल्यालाच त्यांना सक्षम करायचं आहे। यासाठी ही योजना इथं आम्ही अमरावती जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा आणली आहे। ही योजना नरेंद्र मोदीच्या प्रेरणेने आणि राष्ट्रीय संत बजरंगदास गुरुजी यांच्या आशीर्वादाने गेल्या 7 वर्षापासून गुलाबजी जयस्वाल राष्ट्रीय अध्यक्ष आणि अनिता सिंग महिला राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या कठोर परिश्रमाने ही योजना संपूर्ण भारतात राबवत आहे। इथेच नाही, अमरावतीमध्येच नाही, अमरावतीमध्ये पहिल्यांदा आणली आपण, पण येणाऱ्या कालावधीत भारताला सक्षम करायचं असेल तर ह्यांचा पण आम्हाला उपयोग घ्यावा लागेल, कारण सक्षमतेसाठी यांचा पण मोठा सहकार राहील आम्हाला आणि त्यासाठी ह्या स्वतः सक्षम असल्या तरच आम्हाला सगळ्या गोष्टी करता येईल। गेल्या 2 महिन्यापासून आम्ही आतापर्यंत 100 महिलांना त्यांचा लाभ दिला आहे, पेन्शन योजनेचा पण आणि लाईट बिलचा। आज पण लाईट बिल देण्यात येत आहे, आज पण 10 महिलांना लाईट बिल देण्यात येत आहे आणि कुठल्याही प्रकारचं यामध्ये आमिष नाही किंवा कुठल्या गोष्टीला फॉर्म भरायचा आहे किंवा 50 रुपये लागतील, 10 रुपये लागतील, हे कुठल्याच गोष्टीचं नाही। यांनी सरळतेने इथे यावं, आपलं कागदपत्र द्यावी आणि आपलं पेन्शन घ्यावं आणि मान सन्मानानं जगावं। विधवा माता आणि गरजू महिलांच्या सन्मानासाठी आणि त्यांच्या भविष्यासाठी महिला शक्ती सेवा संस्थेने उचललेले हे पाऊल नक्कीच कौतुकास्पद आहे। विधवा पेन्शन योजना आणि मोफत कॅन्सर हॉस्पिटलच्या घोषणेमुळे समाजातील वंचित घटकांना दिलासा मिळणार आहे। आता योजनेची प्रत्यक्षात अंमलबजावणी कितपत यशस्वी ठरते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे।